खडसेंचा कथित पीए गजानन पाटीलच्या लाचखोरी प्रकरणात एकनाथ खडसेंना आता दिलासा मिळालाय। कारण एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या संदर्भात सादर केलेल्या आरोपपत्रामध्ये खडसेंचं नावच नाहीये। एवढंच नाही तर खडसेंच्या ज्या दालनातून एसीबीने गजानन पाटीलला ताब्यात घेतलं होतं त्या दालनाऐवजी केवळ मंत्रालय असा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय। त्यामुळे एसीबीने खडसेंना जवळपास क्लीन चिट दिली आहे हे स्पष्ट होतंय। स्वतःला खडसेंचा पीए म्हणवणाऱ्या गजानन पाटीलवर 30 कोटींची लाच मागितल्याचा आरोप आहे। ठाण्यातील रमेश जाधव यांनी ही तक्रार केली होती। संस्थेसाठीच्या जमीन हस्तांतरणासाठी गजानन पाटीलनेही 30 कोटींची लाच मागितल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केलाय। सध्या गजानन पाटील तुरुंगामध्ये आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात आम्ही स्वतः एकनाथ खडसे आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया जाणून घेतली। यावेळी खडसेंनी पुन्हा एकदा दमानिया यांना पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलेलं आहे। खडसेंनी दमानियांना काय आव्हान दिले आणि त्यावर दमानिया काय म्हणाल्यात पाहूया। आदरणीय अंजली दमानिया मॅडम बसल्या आहे ते मला माहिती नव्हतं। मी थंड प्रतिक्रिया माणूस नाही, मी गरम प्रतिक्रियातला एकच आहे का असेल यांना आता त्यांना न्यायालयात जावं, त्यांनी त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल कराव्या। नुसते आरोप काय करत आहे, पुरावे निषेधा की पोलीस स्टेशनला याचे जमिनीचे धंदे मला माहित आहे। हे सगळे आता काढतो की मी विधानसभेमध्ये किती बोलता आहात तुम्ही, जा न्यायालयामध्ये द्या पुरावा। आता इतक्या न्यायालयाने माझ्या घरी तर काय मी स्वतः त्याच्या मागे आहे, माझ्या पार्टीची बदनामी झाली आहे आणि एका ठिकाणी नुसतं 13 ठिकाणी खटले नाहीये, 50 ठिकाणी खटले दाखल करायला आमच्या पार्टीचे कार्यकर्ते आता रेडी झाले। त्यामुळे सोडणार नाही, तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या की कोर्टामध्ये। विनाकारण कोणाला बदनामी करत राहायचं, काहीतरी करत राहायचं, उठले की नाव नुसतं मीडियामध्ये जायचं प्रसिद्धीसाठी ना। आता बुवा थंड बोलणारातला नाहीये, पण माझी चौकशी होईपर्यंत मी बोलत नाही म्हणून थंड बोललो। आणि असेल तुमच्यामध्ये हिंमत तर जाऊन कोर्टामध्ये जा, असेल तुम्हाला पोलीस स्टेशनला जा, नुसत्या बडबड करत राहायचंय। चला अंजली दमानियाजी, कोर्टामध्ये जाणार आपण जसं आता एकनाथ खडसे म्हणतायत तसं? पुढे काय काय भोगावं लागेल हे आपण नंतर बोलायची इच्छा नाही, यांच्याशी अजिबात बोलायची इच्छा नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। दमानियाजी पूर्ण करा आपण। असभ्य लोकांचं असभ्य असंस्कृत अशी भाषा ऐकायची माझ्या संस्कृतीत नाही। त्यांना जे बोलायचंय त्यांना बोलू दे, मला जे करायचंय ते मी करून दाखवेल। आणि आता या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत। सचिन सावंतजी, आपण बघितलं असेल किंवा ऐकलं असेल आपण कशा पद्धतीने एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी आता न्यायालयात जायला आव्हान दिलेलं आहे। तुम्ही आता काय करणार आहात, कशा प्रकारे पावलं टाकणार? त्यांना क्लीन चिट मिळालेली जवळपास स्पष्ट झालंय। नाही, या संदर्भामध्ये आमची निश्चितपणे धारणा आहे की एसीबी कडनं जी काही चौकशी झाली ती पूर्णपणे अपारदर्शकपणे झालेली आहे। ज्या तऱ्हेनं रमेश जाधव सातत्यानं म्हणत होते की त्यांना ट्रान्सक्रिप्ट देखील दिलं नाही, अनेक ठिकाणी त्याची संभाषणं रेकॉर्ड झालेली आहे। म्हणजे माननीय खडसे साहेबांच्या अँटी चेंबर पासून, त्यांच्या घरापासून, त्यांच्या कार्यालयामध्ये सगळीकडे संभाषणाची रेकॉर्ड झाली। ती रेकॉर्डिंग आणि ट्रान्सक्रिप्टची मागणी त्या ठिकाणी जे तक्रारदार आहेत रमेश जाधव ते करत होते, त्यांना ती दिली नाही। लोकायुक्तांकडे दिली नाही, लोकांकडे फक्त तोंडी त्यांनी दाखला दिलेला आहे की अशा तऱ्हेचं त्यांचं नाव नाही। आणि ज्या वेळेला गुन्हा नोंदवला होता त्यावेळेला भाऊ आणि साहेब कोण हे आम्ही त्या ठिकाणी सातत्यानं मागणी करत होतो की हे कोण आहे त्याच्यापर्यंत एसीबी पोहोचेल का। त्याच वेळेला आम्ही शंका व्यक्त केली होती, कारण एसीबीचा प्रवाह जो चालला होता ह्याचा चौकशीचा तो काही समाधानकारक नव्हता। आता माननीय खडसे साहेबांचं मी वक्तव्य ऐकलं की माझ्या संदर्भात ते म्हणाले की ती जमीन जी आहे ती त्यांच्या हिशोबाने 77 लाखाची आहे आणि 8 कोटीची आहे असं काहीतरी म्हणाले। या संदर्भामध्ये पुरावे दिले नाही असं वगैरे म्हणतात ते। मी मीडियामध्येही पुरावा दिला होता आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये देखील अधिकृतपणे पत्रकार परिषद घेऊन तो पाठवला। त्याच्यामध्ये जी रेडी रेकनरची व्हॅल्यू जी आहे ती 226 कोटी रुपये आहे। ही सगळ्या आपल्याही पत्रकारांना विचारून घ्या। ठीक आहे, आणि त्यांनाही पण आता सचिन सावंतजी तुम्हाला थोडंसं मध्ये इंटरप्ट करतो मी। आता ज्या पद्धतीने आपण बघतोय आरोपपत्रात नाव तर नाहीये, म्हणजे जवळपास क्लीन चिट मिळालेली आहे। तुमची पुढची पावलं काय असणार आहेत आता? नाही, या संदर्भामध्ये निश्चितपणे जे काही चाललेलं आहे आता फक्त एकच चौकशी चालू आहे ज्याची ती भोसरीच्या जमिनीच्या संदर्भामध्ये, तोही अतिशय गंभीर आहे। रमेश जाधवांचं प्रकरण ते स्वतः लढत आहेत त्या ठिकाणी, परंतु निश्चितपणे या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा काँग्रेस पक्ष विधिमंडळातही करेल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पीआयएलच्या संदर्भामध्ये किंवा न्यायालय पातळीवरती आमच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष मार्ग काढेल। धन्यवाद सचिन सावंत, सविस्तरपणे आपण आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल।